मी दिवाकर पाटील, नांद्र्यातील शेतकरी. प्रभात सीडचे 205 हे जे वाण आहे, आज मी हे वाण पाण्यासाठी पीक पाणीच्या कार्यक्रमासाठी या शेतामध्ये आलोय. तर ही जी व्हरायटी आहे, तर याचे 95 दिवस या व्हरायटीला पूर्ण झाले. 95 दिवसामध्ये जर प्लॉट बघितला तर याची क्वालिटी सुद्धा मेंटेन आहे. म्हणजे प्लॉट मध्ये हिरवागारपणा असे लाल वगैरे कुठे दिसत नाही. आणि जे बोंडांची साईज आणि पात्यांची बोंड आणि पात्या चांगल्या प्रमाणात आहे. बोंडांची साईज पण सुद्धा चांगल्या प्रकारे 5 शक्यतो म्हणजे 5 पाकड्यांचे त्यांचे बोंड आहे. तर 95 दिवसामध्ये हे जे व्हरायटी आहे हे चांगल्या प्रकारे परिपक्व झाली आहे. कारण मी फक्त 205 प्रभातचा 205 सीड वाण हे फक्त ऐकलं होतं, पण मागच्या वर्षी मी दुकानावर गेलो, त्या ठिकाणी साहेब मला भेटले प्रभात सीडचे. त्या खाकरे साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आमचे 2 पाकिट लावा. तर मी 2 पाकिट माझ्या शेतात पण लावलंय आणि या ठिकाणी पण मी पाहण्यासाठी आलो. तर व्हरायटी हे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे चांगल्या बोंडांची साईज आहे. फुलांची पण प्रमाण त्यांना जास्त दिवस झाल्यानंतर यांची जे पुळ्या पात्यांची जी संख्या राहते ते शेंड्यावरची थोडी साईज जे राहते ते कमी बारीक प्रमाणात येते. म्हणजे याचा जो वरचा जो माल आहे याची सुद्धा कापसाची क्वालिटी आहे आणि वजन याचं पण हे बोंडाचं वजन सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आणि जे पान आहे तर याला लव असल्यामुळे याच्यावर लालसरपणा वगैरे हा सुद्धा अटॅक आला नाही. याच्यावर यापूर्वी अटॅक येऊन शेतकऱ्यांनी फवारणी करायला दिसते, पण याचा सुद्धा जो पानाची जो खालची जी साईज आहे ही सुद्धा याची 95 दिवसामध्ये ते 100 दिवसामध्ये अजून लाल पडली नाही. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं वाण आपल्याला कंपनीने दिलंय. तर अशा प्रकारचे वाण लावण्यासाठी सर्वांनी पुढच्या वर्षी ह्या कंपनीचं जे 205 आहे तर हे वाण तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी लावा, असं एक माझ्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो. मी पण लावणार आहे आणि तुम्ही पण लावा.